नमस्कार, मी डॉक्टर इंद्रजा कमलाकर मोहिते, फिजिओथेरपिस्ट. सेरेब्रल पाल्सी या दिव्यांगांबाबत थोडी माहिती देणार आहे. सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात. यामध्ये मेंदूला जो आघात होतो त्याच्यामध्ये स्नायूंचे व शरीराचे जे जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये कडकपणा येतो. त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे सेरेब्रल पाल्सीचे स्टेजेस दिसतात, ज्याला आपण स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी, अटॅक्सिक सेरेब्रल पाल्सी, डिस्कायनेटिक सेरेब्रल पाल्सी व मिक्स सेरेब्रल पाल्सी. अटॅक्सिक सेरेब्रल पाल्सीमध्ये इनव्हॉलेंटरी मूव्हमेंट्स आणि लॉस ऑफ बॅलन्स दिसून येते. स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी हा सर्वसामान्य प्रकारचा सेरेब्रल पाल्सीचा आजार आहे, जे आपल्याला खूप मुलांमध्ये दिसण्यात येतो. यामध्ये स्नायूंचा ताठपणा व कडकपणा आढळून येतो. डिस्कायनेटिक सेरेब्रल पाल्सीमध्ये अनियंत्रित व अनैच्छिक स्नायूंचे हालचाली आढळून येते. तसेच मिक्स सेरेब्रल पाल्सीमध्ये वरील नमूद केलेले सर्व प्रकारचे लक्षणे दिसून येते. सेरेब्रल पाल्सीचे जे लक्षणे येतात हे प्रसूती दरम्यान, जन्माच्या वेळी किंवा जन्माच्या काही काळानंतर दिसून येते. याचे विविध प्रकार याप्रमाणे होऊ शकतात की त्यांना सायटोमेगालोव्हायरस, टॉक्सोप्लाझमोसिस हे जर का प्रेग्नन्सीच्या दरम्यान आढळून आले, तसेच प्रसूती दरम्यान लो बर्थ वेट किंवा प्रीमॅच्युरिटी या पद्धतीमध्ये पण येतात. काही काळानंतर जे होतं, ज्याला अस्फिक्सिया किंवा ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला न होतो, त्यामुळेही सेरेब्रल पाल्सी जाणवले जाते. यामध्ये उपचार असे आहेत. फिजिओथेरपीने आपण मोटर फंक्शन हे करू शकतो, ज्याच्याने स्नायू आणि कडकपणा जो आहे तो दैनंदिन फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट घेऊन कमी केले जाते. सेरेब्रल पॉल्सीमध्ये होलिस्टिक अप्रोच म्हणजे बहुआयामी दृष्टिकोन, ज्याच्यामध्ये डॉक्टर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच पॅथॉलॉजिस्ट तसेच सायकोलॉजिस्ट यांचा समावेश केला जातो. सेन्सरी इंटिग्रेशन व ऑक्युपेशनल थेरपी याने पण सेरेब्रल पॉल्सीचे उपचार करू शकतो. धन्यवाद.